शहरात रंगभवन चौकातून 7 रस्त्याकडे एक 71 वर्षीय आजीबाई रिक्षातून प्रवास करीत होत्या। त्यावेळी 4 अनोळखी महिलाही प्रवासानिमित्त रिक्षात बसल्या। त्या चौघींनी आजीबाईंना दाटी करून त्यांच्याकडील 1,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। त्यातील 3 महिलांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली व चौथीचाही शोध लागलाय। बाळे येथील कमलेश नगरातील शोभा जयकुमार जबडे वय 71 या 20 ऑक्टोबरला रिक्षात बसल्या होत्या। रंगभवन चौकातून त्या 7 रस्त्याकडे येत होत्या। त्या रिक्षात प्रवासी म्हणून 4 अनोळखी महिलाही बसलेल्या होत्या। आजीबाईंच्या बाजूला असलेल्या दोन्हीकडील महिलांनी हालचाल सुरू केली। रिक्षातील गर्दीमुळे आजीबाईंचं लक्ष व्यवस्थित बसण्याकडेच अधिक होते आणि त्यामुळे आजीबाईंचे लक्ष स्वतःकडील हँडबॅग कडे नव्हते। ही संधी साधून 4 पैकी एका महिलेनं आजीबाईच्या हँडबॅगेत हात घातला। त्यातील छोटी कापडी पिशवी काढून घेतली। त्या पिशवीत रोकड 10 ग्रॅमचे मनोरमा बँकेचे चांदीचे नाणे व समर्थ बँकेच्या लॉकरची चावी व कपाटाची चावी होती। त्या महिलांनी आजीबाईकडील ऐवज लंपास केला। परीक्षातून खाली उतरल्यावर त्यांनी पिशवीत पाहिले तर रोकड दागिने असलेली छोटी पिशवी नव्हती। त्यानंतर त्यांनी सदर बाजार पोलिसात धाव घेतली व पोलिसांनी खबऱ्यांना अलर्ट केले। सीसीटीव्ही फुटेज पडताळले आणि संशयित महिलांना जेरबंद केले। दरम्यान चौघीही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध पूर्वीचे 5 ते 6 गुन्हे असल्याची बाब तपासादरम्यान समोर आली। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पापडे यांनी अधिक तपास केलाय। यावेळी फिर्यादी शोभा जबडे यांचे समर्थ बँकेतील लॉकर मध्ये 1 लाखापेक्षा जास्त रुपये होते। 20 ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवसही होता। तर समर्थ बँक सध्या अडचणीत आल्याने लॉकर मधील रक्कम काढून ती दुसरीकडे ठेवण्यासाठी शोभा जबडे या सोलापुरात आल्या होत्या, पण वाटेतच त्यांची रोकड लंपास झाली। पोलिसांनी मेहनत घेऊन आजीबाईंचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळविला। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।